राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या महत्त्वाच्या अशा ठळक झटपट कृषी बातम्या आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बातमीपत्रास सुरुवात करूया। कर्जमाफीऐवजी जुन्या योजनांवरच बोळवण, कर्जमुक्तीतील उर्वरित शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे प्रयत्न केले जाणार। पारदर्शक वसुलीसाठी शेतसारा आता ऑनलाईन उपक्रमाची कामे या 31 मार्चअखेर संपवण्याचे उद्दिष्ट। मध्य प्रदेशकडून सोयाबीनसाठी 5,600 रुपये हमीभावाची शिफारस। देशात 53.35 लाख हेक्टरच्या माध्यमातून सोयाबीन लागवड झालेली आहे। मंत्री सचिव कार्यालयाची माहिती मागितल्याने पेच, सुरेश धस भाजप आमदार यांनी माहिती मागल्याने पेच निर्माण झालेला आहे। रामलीला मैदानावर गुरुवारी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, परंतु मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागलं लक्ष। टोल आता होणार ऑनलाईनच, फास्टॅग शिवाय प्रवेश नाही, केंद्र सरकारचा निर्णय। खबरदारी घेण्याच्याही सर्व प्रवाशांना मोठ्या सूचना। सोलापूरचे डाळिंब पहिल्यांदाच समुद्र मार्गे ऑस्ट्रेलियात। 5.7 मेट्रिक टन डाळिंब निर्यात। ताज्या फळांच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभाग कॉपीत आघाडीवर। 12वीच्या परीक्षेत आतापर्यंत 104 कॉपी बहादर सापडले। देशांतर्गत वापरापेक्षा साखर उत्पादन कमी, गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन 50 लाख टनांनी घटणार, शिल्लक साठ्याचाही होणार नीचांक। हर्षवर्धन जाधव तुरुंगात, कन्नडचे माजी आमदार याला दणका। पोलीस कर्मचाऱ्याला 2014 मध्ये केली होती मारहाण, त्याचा आता निकाल लागला। पुण्यात 4 ठिकाणी भरणार आठवडी बाजार। शेतकऱ्यांचे सेंद्रिय उत्पादन थेट नागरिकांना विकता येणार, त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार। मूर्तिजापूरमधील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आठवण मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे। 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चात शेतकरी कर्जमाफीच्या मागण्यासाठी आणि अन्य आर्थिक मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकार आणि विमा कंपनी यांचं आश्वासन फोल ठरल्याने आंदोलन करणार आहेत। पुणे शहरात जागतिक आणि बँक शासनाच्या सहकार्याने 4 ठिकाणी आठवडी बाजार भरणार आहे, ज्यामुळे पुणेकरांना शेतकऱ्यांचं ताजं सेंद्रिय भाजीपाला आणि फळांचा लाभ होणार आहे। 2016 मध्ये सुरू झालेल्या धडक सिंचन विहिरींना 5 वर्षांनंतर महागाईची झळ बसली आहे। 2.5 लाख रुपयांच्या निधीत आता विहीर बांधणे कठीण झाले आहे। बँकेच्या निधीची माहिती, गुन्हेगारी करणारे कागदपत्रे जप्त। ईडी कडून 12 ठिकाणी छापे। परदेशी संस्थेने अमेरिकेत खाण खरेदी केल्याचे उघड। 11 अर्जदारांची पात्रता तपासण्यासाठी आता म्हाडाकडून समिती गठीत। संक्रमण गाळे वाटपासंबंधीचा अहवाल 15 दिवसात देण्याचे निर्देश। क्विंटल मागे 450 रुपये बोनस देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कर्नाटक सरकारने हा बोनस दिल्याने इकडून मागणी होत आहे। वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही आता व्यावसायिक वीज बिल भरावे लागणार। वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मोठा दणका। सौर ऊर्जा क्षेत्रातील संस्थांनी आंदोलनाचा इशारा यामुळे दिला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तापमानात वाढीमुळे काजू पिकावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे। काजू कलमांना आलेला मोहर करपल्याने शेतकरी चिंतेत। काळ्या आईचं पोट रिकामं, अनेक पोषक घटकांची कमतरता। अनेक खते आणि युरिन वापरल्याने काळ्या आईचं पोट खराब। 2 महिन्यात तूर 4,000 घसरली। शेतकऱ्यांची होरपळ। कर्नाटकसह विदेशात
दराचा थेट परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत. होय, याला आपणच जबाबदार. गायीच्या पोटातून काढले 40 किलो प्लास्टिक. यापूर्वी काढले होते चक्क 80 किलो प्लास्टिक. 3 तास चालली शस्त्रक्रिया. कर्जाला होकार पण अनुदानाला नकार. दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होतीये घट. सरकारकडून अनुदानाला खर्च कमी होत गेला. शरद पवारांची स्थानिक निवडणुकीसाठी पुन्हा उभारी. मुंबईत 28 फेब्रुवारीला आजी माजी खासदारांची घेणार मुंबईत बैठक. साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य मागे, यंदा दुसऱ्या स्थानी असण्याची शक्यता. साखर उत्पादनात राज्याचा क्रमांक घसरणार. 24 लाख टनांची घट अपेक्षित. अदानी विरोधात धारावीकरांची जंगी सभा. अदानींनी आमच्या जमिनी लुटू नये अशी महत्त्वाची मागणी धारावीकरांनी केली. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे खंडन. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत चर्चेला पूर्णविराम. जयंत पाटील राष्ट्रवादीतच राहणार. सांगली जिल्ह्यातून 3000 टन द्राक्ष निर्यात झालेले आहे. त्यामुळे आता यानंतर 3600 द्राक्ष टनांची निर्यात सुद्धा केली जाणार. शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर भव्य महोत्सव. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. लातूरमध्ये सोयाबीनपेक्षा राजमाला दुप्पट दर. 9000 रुपये दराने राजमाला दर मिळाला असून शेतकरी याची आवक कमी झालेली दिसत आहे. राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून सोलापूरमध्ये कमाल 37.4 अंश सेल्सिअस तापमान. तसेच आता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे सुद्धा बाकी आहेत. शेतकऱ्यांनी कापूस, गहू, लसूण आणि केळीच्या बाजारातील महत्त्वाच्या चढ उतारांचा अभ्यास करून बदल समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच त्यात उत्पादन कमी जास्त होईल. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.